झी 24 तास एक पाऊल पुढे. एक पासून आपण खूप काही शिकू शकतो. तर हे जे शिक्षण आहे मे बी ते त्याचा अभाव मला मेन दिसून येतो आणि दिशा नाहीये की नेमक्या आपल्या मागण्या काय असायला पाहिजेत आणि त्या कायद्याच्या चौकटीत आहेत की नाही. हाच मुद्दा घेऊन मला ऍडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांच्याकडे जायचं आहे. निर्मला ताई, आपण मला सांगाल कायद्याच्या बाजूने आपण थोडंसं बोलूया. कुठेतरी जसं आता अनघाताई म्हणाल्या की कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला जे हवं आहे, ठोस आपल्याला ज्या उपाययोजना हव्यात त्या आपल्याला मिळवता येतील का, हा प्रश्न या सगळ्या तरुणांपुढे किंवा आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांच्या समोर आहे. मगाशी अनघाने जे सांगितलं ते अत्यंत व्यवस्थित सांगितलेलं आहे की मथुरा केस असो किंवा मथुरा रेप केस जो चंद्रपूरला झाली त्याच्यामध्ये पोलिसांचाच कस्टोडियल रेप झाला आणि त्याच्यानंतर बलात्काराच्या कायद्यात आमूलाग्र बदल झाले आणि त्याच्यानंतरही कायदा झाला. त्यानंतर मिनिमम 10 वर्ष बलात्काराला शिक्षा आहे, आणखीन त्यानंतर कमीत कमी लाईफ इम्प्रिझनमेंट, पण कॅपिटल पनिशमेंट नाही आहे. तर तिने जे सांगितलं ते अत्यंत योग्य आहे की ज्या वेळेला ह्या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल झाले आणि त्यावेळेला स्त्रियांनी केलेली ती आंदोलनं होती, त्यांना एक विचाराची चौकट होती. त्या विमेन स्ट्रगलमध्ये एक त्यांच्याकडे एक हे होतं की पार्लमेंटला त्यांनी बदल करायला भाग पाडलं. म्हणजे एक वैचारिक बैठक त्यांची ठरली होती, कायद्याचा अभ्यास होता. परंतु ही जी 2-3 दिवस जी आंदोलनं झाली ती खूपच चांगली झाली. मुलींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊन उद्रेक न करता महिलांची सिक्युरिटी, महिलांना संरक्षण देणं, महिलांची सुरक्षितता आणि जी ती अत्यंत गंभीर आणि ज्याच्यामुळे संपूर्ण देश खवळून उठला, त्या 23 वर्षाच्या मुलीवर जो गँगरेप झाला तिला न्याय मिळाला पाहिजे. जलदगती न्यायालय, त्यानंतर जास्तीत जास्त कठोर कारवाई आणि लवकरात लवकर कारवाई. आणि महिलांसाठी दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनने काय पावलं उचलावीत, जसं मी दिल्लीतच होते आणि संपूर्ण हे जवळून बघितलं, तर त्यांनी ज्या मागण्या केल्या पहिले 2-3 दिवस त्या अत्यंत योग्य होत्या. परंतु काल आणि विशेषतः आज हा जो आंदोलनाने वेगळा पवित्रा घेतलेला आहे तो जरासा त्या डिससर्व्हिस ज्याला म्हणतात ते म्हणणं योग्य ठरेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं हे आता जो सोशल नेटवर्किंग आलेलं आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, SMS आहेत, तरुणाई ह्या नवीन हाय टेक्नॉलॉजीने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे प्रत्येकाला ती 23 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीला स्वतःला असं तर ह्या जागी मी असते तर, आईला वाटलं ह्या ठिकाणी माझी मुलगी असेल तर, भावाला वाटलं ह्या ठिकाणी माझी बहीण असेल तर, नवऱ्याला वाटलं ह्या ठिकाणी माझी पत्नी असेल तर. म्हणजे जी 23 वर्षाची मुलगी आज हॉस्पिटलमध्ये झुंज देते मरणाशी, त्या ठिकाणी प्रत्येकजण स्वतःला पाहत आहे आणि अत्यंत भावनिक उद्रेक झालेला आहे. आणि कसंही करून त्याला शासन झालं पाहिजे आणि महिलांच्या विषयी कायदे बदलले गेले पाहिजेत. परंतु हे 2-3 दिवस चाललं होतं. नक्की निर्मलाताई, आपण राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य सुद्धा आहात, पण त्याच वेळेला म्हणूनच मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. क्षमा करा, मी तुम्हाला इथे थांबवलं. हे जे काही आंदोलनं सुरू आहेत किंवा या 2 दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या त्या कुठेतरी आकलनातनं पूर्ण झाल्या का? आपल्याला काय हवं आहे हे ठोस या सगळ्या तरुणांना माहिती आहे का? आणि ते जितक्या लवकर तुम्ही अपेक्षित ठेवताय ते तितक्या लवकर मिळणार नाहीये ह्याची जाणीव आहे का? निश्चितच पहिल्या ज्या 2 दिवस ज्या झाल्या तर उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कुठल्याही राजकीय त्यांना सपोर्ट नव्हता. ही उत्स्फूर्त आलेली एक कॉमन इंटेन्शन त्यांचं हे होतं, जसं मी मगाशी सांगितलं, त्या उद्देशानेच महिलांची संरक्षण दिल्लीमध्ये, खास करून दिल्लीसाठी ते आले होते की दिल्लीमध्ये महिलांवरचा जो ग्रोईंग व्हायलन्स अगेन्स्ट विमेन आणि सेफ्टी नाही आहे संपूर्ण दिल्लीच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यासाठी ते एकत्र आले होते आणि ते आंदोलन केलं. ते आंदोलन मीडियाने दाखवल्यामुळे आणि हा इश्यू अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येकाला घराघरामध्ये ती मुलगी आपली वाटल्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा त्यांना सपोर्ट मिळून हे ते देशभर गेलं. परंतु कुठे एक विचाराची तशी दिशा नव्हती का डेथ सेंटेन्सेस का, कॅपिटल पनिशमेंट का, नंतर मग त्याच्यावर एक साधक बाधक विचार होणं, ह्या गोष्टी तशा अशा एकमेकांशी ठरलेल्या दिसत नाही. आणि मगाशी जसं तुम्ही सांगितलं की यासाठी आक्रोश करणं, आक्रंदन करणं आणि सार्वजनिक हिताचे जे प्रश्न आहेत ते अशी आंदोलनं उभं करून गेल्यानंतर उद्रेक करण्याची काय आवश्यकता आहे का? निश्चितच नाही. कारण पहिल्या झालेल्या 2 दिवसात सरकार हे तसं कोणाला दबत नाही, फक्त जनतेच्या प्रेशरला दबतं. कुठलंही सरकार असो ते नेहमी जे धसका घेतं किंवा जो दखल घेतली जाते की गांभीर्याने घेतलं जातं की त्याला रिस्पेक्ट दिला जातो ते जनतेच्या आंदोलनाला. आणि ज्याला हे जनतेचं आंदोलन होतं इमिजिएटली
सरकारने त्या उद्रेकाची किंवा एकंदर जनतेच्या भावना होत्या, त्या जनतेच्या भावनांची गंभीर दखल घेऊन त्वरितच कारवाई करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे तसे तसे स्टेटमेंट्स येत होते. शीला दीक्षितचे येत होते, मॅडमचे येत होते, सुशील कुमारजींचे येत होते, इतर मान्यवरांची येत होते. असं असताना सुद्धा जो आक्रोश झालाय आणि तो आता थोडासा हाताबाहेर गेल्यासारखा दिसेल, त्याला एक राजकीय स्वरूप जे लागलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं, पहिल्या 2 दिवसाच्या आंदोलनाला एक वेगळं वळण येतं. मग खरंय, वेगळं वळण आंदोलनाला यायला नको. नीनाताई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. टीव्ही निर्माते आपण आहात, प्रसार माध्यम आता तुम्ही पाहता आहात कशा पद्धतीने अनेक गोष्टी हाताळल्या जातात. जबाबदार प्रसार माध्यमांकडे जबाबदार एक खांब म्हणून आपण बघतो, पण ह्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, आंदोलनं होत आहेत, नेमकं काय 2 दिवसात घडलं आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून काय आहे? मला असं वाटतं की प्रसार माध्यमं याच्यात अजिबात चुकलेली नाहीत. कारण प्रसार माध्यमांचं काम काय, तर आज जी ठळक बातमी आहे ती प्रसारित करणं, अधिक मोठी करून ठळक करून प्रसारित करणं हे प्रसार माध्यमांचं काम आहे आणि ते काम प्रसार माध्यमं अगदी चोख प्रसार माध्यमांनी केलं. त्यांची तशी चूक नाही. आता निर्मलाताई जे म्हणाल्या की उद्रेक एवढा नको होता, मला असं वाटतं उद्रेक हवा आहे अशासाठी, म्हणजे मी पूर्णपणे उद्रेकाच्या फॉर नाही आहे, उद्रेक हवा आहे. कारण हा जो उद्रेक झाला हा तरुण मुलांचा झाला. भारत देशामध्ये आज आपल्या सगळ्यात जगामधला पहिला तरुण नंबर लागतो तरुण वर्गासाठी. आपण सगळ्यात जास्त तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं, पण ह्या तरुणांना दिशाच नाहीये, कोणी दिशा दाखवायला एक नेता नाही. आंदोलन करायला आपण हो म्हणतोच आहोत ना. उद्रेक जर झाला नाही तर अशासाठी झाला उद्रेक की ती मुलं तिकडे आली आणि ते काही गोष्टींची त्यांनी मागणी केली. त्यांना आता त्यांनी नावं घेतली म्हणून मी सांगते, पंतप्रधान म्हणा किंवा सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित होती. एक 2 मिनिटं कोणीतरी बाहेर येऊन जर त्यांना सांगितलं असतं तर हा उद्रेक झाला नसता. त्यांना शेवटी राष्ट्रपतींकडे म्हणजे देशाच्या उच्च पदावरच्या माणसाकडे त्या मुलांना जायला लागलं आणि तिकडेही त्यांना अर्थात अडवलं, जे पोलिसांचं चुकलंही नाही, कारण त्यांना अडवायलाच पाहिजे होतं, कारण राष्ट्रपतींची सिक्युरिटी ही अधिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे तो उद्रेक झाला. कारण जर पहिल्या दिवशी आंदोलनाला उत्तर दिलं असतं राज्यकर्त्यांकडनं तर हा उद्रेक झाला नसता. आणि ह्या तरुण मुलांकडे नेताच नाहीये, शेवटी ते करणार काय. तुम्ही जर त्यांचे फलक बघितलेत तर एका मुलाच्या हातात एक इतका सुंदर फलक होता, SOS त्याच्यावर लिहिलं होतं आणि सेव्ह अवर सिस्टर्स. म्हणजे त्यांना जसं त्या म्हणाला ते बरोबर आहे की प्रत्येकाला माझी बहीण, माझी मुलगी, माझी लेक मी वाटत होतं आणि त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले होते. आणि भीती, मला असं एक म्हटलं जातं की मृत्यूपेक्षा मृत्यू येणार त्याचं भय अधिक असतं आणि त्या भीतीमुळे तो उद्रेक झालेला आहे आणि त्याला जबाबदार उत्तर दिलं नाही सरकारने, हेच आहे असं नक्की. एकंदर ही गर्दी जी आहे तिचं मानसशास्त्र काय असतं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे असे प्रकार का त्यामुळे होतात याविषयी सुद्धा बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पाहत रहा रोकठोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.